शरद पवारांची राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजितदादा गटातून बाहेर पडले, परंतु ही फुटाफूट करण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा मोठा हात असल्याचा आरोप अनेक वेळा धनंजय मुंडे यांच्यावर झाला आणि यामध्ये मुख्य भूमिका सुद्धा धनंजय मुंडे यांनी निभावली, असे आरोप सुद्धा मुंडेंवर झाले। यामुळेच कदाचित शरद पवार यांचा धनंजय मुंडेवर रोष आहे आणि तोच रोष काढण्यासाठी आता जी होऊ घातलेली निवडणूक आहे परळी विधानसभेची, त्या परळी विधानसभेमध्ये धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी विशेष रणनीती पवार आखतायत असंही बोललं जात होतं। परंतु एकूण आज जी उमेदवारी जाहीर झाली आहे तो उमेदवार सक्षम आहे का, त्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय, जर हा उमेदवार तगडा असेल तर धनंजय मुंडेंना अडचण आहे का, याच विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आणि एकूण इथं कुणाचं पारडं जड आहे हे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। परळी मतदारसंघ, याच परळी मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून मुंडे परिवाराचं वर्चस्व आहे। त्यानंतर आपण 2019 पासून जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंनी या ठिकाणी आपली एक पकड निर्माण केलेली आहे। परंतु ज्यावेळेस शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटली, त्यावेळेस अजितदादा ज्यावेळेस बाहेर पडले, त्यावेळेस मात्र धनंजय मुंडे यांनी यामध्ये मोठा रोल निभावला आहे, असा जो आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाला। यातूनच आपण पाहिले अनेक वेळा बोलताना शरद पवार यांनी जो रोख धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखवला होता, त्याहून त्यांचा जो राग आहे तो धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक वेळा धनंजय मुंडे यांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे की मोठ्या नेत्यांना माझं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे। यामुळे हा रोष आता आपण पाहतोय की या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे निघेल आणि धनंजय मुंडे या सर्वातून कसे बाहेर पडतात हे पाहणं गरजेचं राहणार आहे। परंतु आज जी महाविकास आघाडी तुतारीने जी उमेदवारी राजेसाहेब देशमुख यांना जाहीर केलेली आहे, एकूणच ही उमेदवारी जाहीर करत असताना पक्षाने जी रणनीती आखणं अपेक्षित असतं ती या ठिकाणी कुठं दिसली नाही। फक्त मराठा उमेदवार मुंडेंच्या विरोधात द्यायचा आहे म्हणून दिलाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। जे मोठमोठे नेते आहेत ज्यांनी ओबीसी मध्ये आक्रमक भूमिका घेतली, त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्या विरोधात मराठा उमेदवार देण्यात आलेला आहे। तसंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा मराठा उमेदवार देण्यात आलेला आहे। म्हणजे मोठ्या पक्षांना साहजिकच ओबीसी विरोधात मराठा असंच चित्र पाहायचं आहे का, असा सुद्धा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे। मुळात राजेसाहेब देशमुख जे उमेदवार तुतारीने परळीमध्ये दिले आहेत, त्यांच्या ऐवजी जर त्या ठिकाणी माजी आमदार संजय दौंड यांना उमेदवारी दिली असते तर कदाचित ही निवडणूक धनंजय मुंडे यांच्यासाठी खूप अटीतटीची झाली असती। परंतु राजेसाहेब देशमुख दिल्यामुळे धनंजय मुंडे यांनी एकीकडे ओबीसी गट्टा मतदान आहे ते वेगळीकडे केलेलं आहे आणि यानंतर इतर मतदानाच्या अनुषंगाने ते रणनीती आखू शकतात असंही बोललं जातंय। मुळात जर राजेसाहेब देशमुख आपण यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते फक्त जिल्हा परिषद या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि 2.5 वर्ष आरोग्य सभापती ते होते। विशेष म्हणजे काँग्रेसवर ते ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ते भाजपला पाठिंबा दिला। यामुळे याच्या व्यतिरिक्त सरपंच पदापर्यंत म्हणजे मोठे जी पद आहेत त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी यश मिळवलेलं नाहीये। यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी एक प्रकारे जडच मानली जात आहे। परंतु याच जागे संजय दौंड असते तर ही निवडणूक अटीतटीची झाली असती। परंतु राजेसाहेब देशमुख आपण पाहतोय की ते फक्त मनोज जरांगे पाटील मला पाठिंबा देतील आणि या निवडणुकीत मी विजय संपादन करेन या आशेवर आहेत। बाकी आता मनोज जरांगे पाटील खरंच देशमुख यांना पाठिंबा देतात का हे पाहणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी दुसरा उमेदवार देतात हे पाहणं गरजेचं आहे। कारण की सध्या जर आपण तिथं पाहिलं धनंजय मुंडे यांच्या विरोधात जो उमेदवार दिला आहे तो तुल्यबळ नसल्याचंही बोललं जात आहे। एकूणच हे वरूनच सर्व काही चालतं का, मोठ्या नेत्यांना विजयी करण्यासाठी एकूण कमकुवत त्या ठिकाणी उमेदवार देणं पक्षाकडूनच ठरतं का, अशा चर्चेला उधाण आलंय। परंतु आता ही जी निवडणूक आहे ही धनंजय मुंडेंसाठी अटीतटीची ठरणार आहे। कारण की आपण पाहिलंय ही निवडणूक खरोखरच जी लोकसभेची निवडणूक झाली ओबीसी मराठावादामध्ये आपण पाहिले आणि जो सर्वात टोकाचा जातीवाद झाला तो याच बीड जिल्ह्यात झाला। गाव बंदी जी करण्यात आली नेत्यांना ती याच बीड जिल्ह्यात करण्यात आली। ज्या जाळ पोळीच्या घटना घडल्या त्या याच बीड जिल्ह्यात झाल्या। यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे। कारण की धनंजय मुंडे आपण पाहतोय सावरगाव घाट या ठिकाणी जो दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा पार पडला त्यामध्ये त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली, यामुळे त्यांना सुद्धा अपेक्षित होतं की ओबीसी जरी आपल्याला मतदान पडलं तरी आपण विजयी होतो। परंतु परळी मतदारसंघात
मतदारसंघात मराठा समाजाचं बी जे मतदान आहे हे सर्वात जास्त आहे, ते विसरूनही चालणार नाही. परंतु मला वाटतं धनंजय मुंडे यांनी या गोष्टीचाही अभ्यास केला असेल, परंतु त्यांच्या काही जे राजकीय खेळी असतात त्या वेगळ्या असतील. या अनुषंगानेच त्यांनी ते सावरगाव या ठिकाणी जे वक्तव्य केलं त्या अनुषंगानेच केलं. आता एकूण यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जी राहणार आहे ही मनोज जरांगे पाटील यांची. आता मनोज जरांगे पाटील परळीमध्ये काय भूमिका घेतात यावर सगळं अवलंबून आहे. आणि यामध्ये 2019 मध्ये जसा विजय खेचून आणला होता धनंजय मुंडे यांनी, परत धनंजय मुंडे विजय खेचून आणतात का हे पाहणं गरजेचं आहे, की राजेसाहेब देशमुख आपला काहीतरी चमत्कार करून त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा पराभव करत विजय होतात, हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. एकूण परळी मतदारसंघामध्ये कोण सक्षम उमेदवार आहे, तुमचे प्रश्न कोण मार्गी लागू शकतो आणि कोण त्या ठिकाणी निवडून येणं अपेक्षित आहे, एकूण तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कळवा.